कुर्तीचा हा जो आहे तो साईड कट आणि कुर्तीचा फ्रंट नेक आणि बॅक नेक व्यवस्थित आला, फिनिशिंग व्यवस्थित आलं तर ती कुर्ती दिसायला खूप सुंदर दिसते आणि बसतेही छान. तर बघा किती सुंदर तयार झालेली आहे. तर आज आपण 42 चेस्ट असलेली कुर्ती स्टिचिंग कसं करायचं ते आज पाहणार आहे. तर या ठिकाणी बघा मी फ्रंट आणि बॅक नेक कट करून घेतलेला आहे आणि नेक देखील कट करून घेतलेले आहेत. बॅक साईडला गोल गळा आणि पुढच्या आकारला जसे डिझाईनला मॅच होईल त्या पद्धतीने गळा कट करून घेतलेला आहे. तर मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही कट करून या ठिकाणी झालेले आहे. त्याचप्रमाणे स्लीव्ज देखील या ठिकाणी कट करून घेतलेले आहे. तर आता आपण फ्रंट आणि बॅक नेकला कॅनव्हास न वापरता कुर्ती कशी स्टिचिंग करायची तर तेच पाहणार आहे. तर या ठिकाणी बघा मी आता दोन्ही पार्ट घेतलेले आहेत आणि सुरुवातीला आपण जो फ्रंट पार्ट आहे तो स्टिच करून घेणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला फ्रंट पार्ट व्यवस्थित सरळ बाजूने ठेवायचं आहे. या ठिकाणी बघा डिझाईन आहे आणि मी काही मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेतलेलं आहे. त्याचे जे नेक आहे ते कट करून घेतलेलं नाही, फक्त अस्तरवरच आकार कट करून घेतलेला आहे. तर तो जो आपण गळा कट करून घेतलेला आहे तो व्यवस्थित मध्यभागी असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला पिनअप वगैरे व्यवस्थित करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला शिवताना इकडे तिकडे होणार नाही आणि बरोबर दोन्ही साईड या आहेत ज्या व्यवस्थित येतील. तर या ठिकाणी मी देखील व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. सुरुवातीला पिनअप वगैरे करून घेतलेलं आहे. कधी कधी काय होतं, आपण जर पिनअप व्यवस्थित केलेलं आहे आणि डायरेक्ट स्टिच करायला घेतलं तर कधी कधी इकडे तिकडे होण्याचे चान्स भरपूर असतात. तर त्यासाठी व्यवस्थित आधीच पिन लावून घ्यायचे आहेत आणि आता आपण जो आकार आहे तो स्टिच करून अर्धा इंच अंतर ठेवून स्टिच करून घेणार आहे. आतल्या बाजूचं जे कापड आहे त्यात आपण कट करून घेणार आहे आणि गळ्याच्या बाजूने जे आहे ते स्लिट देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला मेन फॅब्रिक असे पलटी करताना ते व्यवस्थित दिसेल. या ठिकाणी आपण फ्रंट नेकला दापटीप मारून घेणार आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते एकत्र स्टिच करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचे जे कापड आहे ते आपल्याला कट करून टाकायचे आहे. ते त्यासाठी सुरुवातीला दोन्ही बाजूला व्यवस्थित पिनअप वगैरे करून घ्यायचं आहे, जेणेकरून समान दोन्ही बाजूला अंतर येईल. कधी कधी काय होतं, एका बाजूलाच जास्त अंतर एका बाजूला कमी होतं, मग जी डिझाईन असते ते वाकडे तिकडे होऊन जाते. त्यासाठी सुरुवातीलाच पिनअप वगैरे करून घ्यायचं आहे आणि मग असं जे एक्स्ट्राचे जे कापड असेल ते सोडत सोडत असं व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा मी इथे पिनअप केलेलं आहे दोन्ही बाजूला. दोन्ही बाजूला व्यवस्थित स्टिच करून झाल्यानंतर जे एक्स्ट्रा जे कापड आहे ते आपण आता कट करून घेणार आहे.
तर अशा पद्धतीने आपल्या फ्रंट पार्टचा नेक आणि बाजूचे जे अस्तर आहे ते स्टिच करून झालेलं आहे. ते त्यानंतर आता आपण बॅक नेक करणार आहोत. तर त्यासाठी बॅक नेकला देखील सेम तीच प्रोसेस करायची आहे. जसं आहे ते व्यवस्थित सरळ कपड्यावर अस्तरचं कापड ठेवून आधी पिनअप वगैरे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि नंतर जो आकार आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपला मागचा पार्ट देखील स्टिच करून झालेला आहे. व्यवस्थित मेन फॅब्रिक आणि अस्तर स्टिच केलेलं आहे आणि आता आपल्याला फ्रंट आणि बॅकचा जे शोल्डर आहेत ते आपल्याला एकत्र जोडून घ्यायचे आहे. तर त्यासाठी सुरुवातीला आपण फ्रंट पार्ट आहे तो खालच्या बाजूला ठेवलेला आहे आणि त्यानंतर बॅक पार्ट त्याच्यावरती ठेवलेला आहे. सरळ बाजू सरळ एकीकडे केलेली आहे आणि आता आपण शोल्डर जोडून घेणार आहे. दोन्ही शोल्डर आहेत ते आता जोडून झालेले आहे आणि आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण दोन्ही बाजूला 3.25 इंचावर अंतर घेतलेलं आहे. म्हणजे एक्स्ट्राचं जे थोडंफार आहे ते कट करून घ्यायचं आहे. यानंतर आता आपल्याला स्लीव स्टिचिंग करून घ्यायची आहे. तर त्यासाठी बघा मी स्लीव घेतलेली आहे 16 इंचची. तर आधीच मी कट करून ठेवलेली आहे. तर आता ती वरची आणि खालची बाजू आपल्या एकसारखी होणे त्यासाठी मी चॉकच्या साहाय्याने टिक करून घेतलेलं आहे आणि आतल्या बाजूला आता फोल्ड करायचं आहे. जर कॉन्ट्रास्ट पॅन्टचं कापड असेल तर आपण खालच्या बाजूला पट्टी वगैरे जॉईन करू शकतो. पण हे सेमच पॅन्ट आणि टॉपचं जे कापड आहे ते सेमच होतं. त्यामुळे मी खालच्या बाजूने फोल्ड करत आहे. दोन्ही स्लीव मी आता एकमेकावर ठेवून एकसारख्या झालेत का ते पाहत आहे. मधल्या बाजूला आपण सेंटरला कट मारून घेणार आहे जेणेकरून शोल्डरवर ठेवल्यानंतर आपल्या दोन्ही बाजू समान होतील. तर या ठिकाणी मी आता स्लीव देखील स्टिच करून घेणार आहे. दुसरी स्लीव्ज देखील त्याच पद्धतीने स्टिच करून घेतली. दोन्ही स्लीव्ज आता जॉईन करून झाल्यानंतर आता आपल्याला
कुर्तीवर मेजरमेंट टाकायचं आहे. चेस्टचं माप, कमरचं माप, सीट घ्यायचं माप आता आपण टाकणार आहे. त्यासाठी सरळ जी बाजू आहे, फ्रंट जो पार्ट आहे तो समोरच्या बाजूला करायचा आहे. तर या ठिकाणी आता आपण सुरुवातीला दंडघेऱ्याचे माप टाकणार आहे. ते दंडघेरा आहे तो आपण 5.5 इंचावर घेतलेला आहे. दोन्ही बाजूला 5.5 इंचावर आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता छातीचे माप टाकणार आहे. तर छातीचं माप टाकताना देखील कुर्तीच्या ह्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आधी मेजरमेंट करून घ्यायचं आहे की किती भरतं आहे. तर छाती आपली आहे 42 इंच. मग 42चा निम्मा होत आहे 21 इंच. तर 21 इंचापेक्षा किती इंच जास्त आहे ते अंतर पाहायचं आहे आणि त्याच्या आपण निम्मा भाग करणार आहे. तर 21 पासून 4 इंच एक्स्ट्रा अंतर भरतं आहे. तर 4चा निम्मा आपण 2 इंच, तर दोन्ही बाजूला 2-2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर या बाजूला मी 2 इंच आणि त्या बाजूला असं 2 इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे. पण घेतलेलं माप बरोबर आहे का तर ते पाहण्यासाठी आपण आता बघा जिथं मार्किंग केलेलं आहे त्या मार्कपासून दुसऱ्या मार्कपर्यंत पाहायचं आहे. तर बरोबर आपलं 21 इंच म्हणजे 45 इंच छातीसाठी आपलं माप व्यवस्थित झालेलं आहे. तर आता आपण कमर घेऱ्याचे माप देखील त्याच पद्धतीने टाकायचं आहे. कमर घेरा आपला 40 इंच. तर 20 पासून किती इंच एक्स्ट्रा जास्त आहे 5 इंच. तर आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला मार्किंग करून झाल्यानंतर ते देखील मोजून पाहायचं आहे. जर थोडंफार एक्स्ट्रा असेल तर त्यानुसार मार्किंग करून घ्यायचं आहे. तर 1.5 इंच मी या बाजूला वाढवलं आहे. त्यानंतर आता खालच्या बाजूला सीट घेऱ्याचं माप देखील त्याच पद्धतीने टाकायचं आहे. सीट घेरा आहे आपला 44 इंच. तर 44च्या निम्मा 22 इंच. तर 22 इंचापेक्षा 3 इंच एक्स्ट्रा आहेत. तर आपण दोन्ही बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. सगळे पॉईंट मार्किंग करून झाल्यानंतर आता आपण ते एकत्र जोडून घेणार आहे. तर जिथे मी कट होते कमर घेराचा, सीट घेराचा किंवा छातीचा तिथे आधी मी कात्रीच्या साहाय्याने कट मारलेला आहे. त्यामुळे नंतर आपल्याला फिटिंगचे माप टाकताना बरोबर आपल्याला ते मार्किंग दिसून येतं आणि त्यानुसार आपण ते माप घेऊ शकतो. तर या ठिकाणी बघा मी सगळे पॉईंट एकत्र जोडून घेतलेले आहे आणि आता आपण याच्यावरती स्टिच करून घेणार आहे. आतल्या बाजूने देखील अर्धा इंच अंतरावर अशी टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आता दोन्ही पॅड एकत्र करून घेतलेले आहेत आणि आपल्याला जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा मी जिथे आपल्याला साईड कट मारायचं आहे तिथं 1.25 इंच अंतर ठेवून जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेत आहे. त्यासोबत वरच्या बाजूने देखील कट करून घ्यायचं आहे. एकावर एक ठेवलं म्हणजे व्यवस्थित दोन्ही साईडचं व्यवस्थित होऊन जातं. तर अर्धा इंचचं अंतर मी कट करून घेतलेलं आहे आणि मध्ये मध्ये असे आपल्याला स्लिट मारून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने असे मध्ये मध्ये पकडून स्लिट मारून घ्यायचं आहे. आणि आता आपण खालच्या बाजूने साईड कट स्टिच करून घेणार आहे.
तर साईड कट स्टिच करून घेण्यासाठी खालच्या बाजूने आपण सुरुवातीला असं 1 इंच अर्धा इंच अंतर घेऊन असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सरळ टिप मारत वरच्या बाजूला यायचं आहे. तर हा साईड कट व्यवस्थित जमला तर आपला कुर्ती दिसायला सुंदर दिसते. दोन्ही बाजूचे साईड कट स्टिच करून झाल्यानंतर आता आपल्या खालच्या बाजूने देखील स्टिच करून घ्यायचं आहे. तर एका बाजूला फ्रंट साईडला डिझाईन होते त्यामुळं त्या बाजूने काही फोल्ड केलं नाही. तर मागचे जे पार्ट होतात तर त्याला अर्धा इंच अंतर घेऊन फोल्ड करून घेतलेलं आहे. कुर्ती आपल्याला पूर्ण स्टिच करून झालेली आहे. तर अशा पद्धतीने कॅनव्हास न वापरता फ्रंट आणि बॅक नेक आपला तयार झालेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा.